हॅलो, तर आज आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी। तर आम्ही करणार आहोत मुखदर्शन आणि पंढरपूरला आल्यानंतर दर्शन कसे घ्यायचे किंवा काय करायचे ही सर्व माहिती मी या व्हिडिओतून शेअर करणार आहे। पहा शिवांश कसा हसत आहे। तर ही पहा आम्ही इथून मंदिराचा कळस दिसत आहे समोरून पहा। तर आम्ही इथं शिवाजी पुतळ्याजवळ इथे उतरलो होतो। तुम्ही बसनं किंवा कशानेही आला असेल ना, रेल्वेनं वगैरे, तर ॲटो करून जर तुम्ही येत असाल मंदिराकडे तर इथे तुम्हाला ॲटो सोडते। पहा ही शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्या पुतळ्याला नमन करून आम्ही इथे उतरलो आणि इथून मंदिराकडे गेलो। तर तुम्हाला ॲटो रिक्षा किंवा तुम्ही कशाने आला तर तुम्ही इथे उतरू शकता। इथून सरळ स्ट्रेट रस्ता मंदिराकडे जातो। पहा ही गजबजलेली पेठ आणि पेठेतून जात पहा किती भारी गजबजलेली अशी दुकानं आहेत, विठ्ठलाच्या मूर्त्या, खाऊ, सगळे खेळणे, सगळं देवाचं साहित्य। शिवांश आजीबरोबर चालतच होता। तर हे सर्व पाहत पाहत डोळ्यात साठवत आम्ही पोचलो। पहा हे श्रीकृष्ण मंदिर आहे। भगवान श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतलं इथून मंदिरातून आणि आम्ही निघालो मंदिराकडे। तिथून आतमध्ये पहा, इथून हे शिखर दिसतंय विठ्ठल रुक्मिणीच्या। पहा मूर्ती किती मनमोहक आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या, अगदी बघतच राहावंसं वाटायचं। पेठ अगदी गजबजलेली आहे पंढरपूरला, तुम्ही कधी या। खेळणीही खूप स्वस्त भेटतात। पहा ही शिखरं जे की मंदिराच्या वरती बसवलेली जातात आणि मूर्ती खूपच मोठ्या होत्या, लहानापासून मोठ्यापर्यंत। ही तर पहा किती छान मूर्ती आहे। सर्व प्रकारची खेळणी भेटतात आणि स्वस्तही भेटतात। पहा पश्चिम द्वारापाशी आम्ही पोहोचलो असंच चालत चालत। चला आता तिथून आम्ही निघणार आहोत। हे पहा पश्चिम द्वार। आता तिथून आम्ही निघालो आहोत नदीकडे, चंद्रभागा नदीकडे। पहा हे आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं। मुखदर्शन रांगेचं तिकडे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा आहे मोठा सभा मंडप। तर पाहता आम्ही इकडं हे समोरून नामदेव पायरी वगैरे त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता। आणि इथे पण सर्वजण इथे उभारून फोटो वगैरे काढतात, गंध वगैरे लावतात। तर इथे आहे ही नामदेव पायरी, तिथं आवर्जून दर्शन घेतलं जातं। तुम्ही कधी या आला ना तर या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला विसरू नका। एका आजोबांनी शिवांशला टोपी पण घातली आणि पहा इथे त्यांचा झेंडाही दिला। तर अशा प्रकारे शिवांचा फोटोही काढला आम्ही, त्यानं आजोबांना जय पण केलं। पहा त्याची टोपी, ते म्हणतात राहू दे टोपी घालूनच पाया पड म्हणलं त्या आजी, त्यानं आजोबांना जय पण बाप्पा केला। पहा आजोबांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो चंद्रभागा नदीकडे। तर सर्वात पहिले कधी पंढरपूरला आलात ना तर चंद्रभागा नदीकडे जायचं। तर असं आहे हे मंदिर। तर इथून मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे ना तो नदीकडे जातो। तर हा आहे मंदिराचा आवार पंढरपूरला। पहा ही संत चोखामेळा यांची समाधी आहे इथं, हे काळ्या दगडातून। आणि पाहता आम्ही चालत चालत चाललो आहे नदीकडे। तर हा मोठा सभा मंडप आहे। तर इथं तुम्हाला जर दर्शनच घ्यायला जायचंय ना तर तिथं खूप फेऱ्या मारत जावं लागतं। तर चला आपण आलोय आहे आता नदीकडे। इथून पहा मंदिरापासून स्ट्रेट चालत आल्यानंतर इथं अशा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी, घाट आणि मंदिर। आणि सर्वात प्रथम नदीमध्ये पाय वगैरे धुतल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम हे जे आहे ते दर्शन घ्यायचं आहे, ते भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आहे। तिथं नदीतून तुम्हाला आंघोळ करायची तर करू शकता। इथं हे मंदिर आहे पहा, तुम्ही आला तर समोरच तुम्हाला तिथं लगेचच मंदिर नदीला चिटकून दिसेलच। तर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन नदीत आंघोळ करायची असेल तर करू शकता, तुम्हाला पाय धुवायचे तर धुवू शकता। तर पहा शिवांश कसा चाललाय बघत बघत। तिकडे काही कवड्या वगैरे देणारे पण होते, दिवा वगैरे सोडण्यासाठी। पहा हे मंदिर आहे भक्त पुंडलिकाचं। इथे नदीमध्ये आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम हे भक्त पुंडलिकाचंच दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे तुम्ही दर्शन रांगेसाठी लागू शकता। इथे पहा हे वासुदेव काका वगैरे भेटले। तिथं आपल्याला जे काय हवं आहे ते त्यांना देऊ शकता तुम्ही। कोणी 10 रुपये देतं, कोणी 5 रुपये, कितीही। पहा शिवांश जय करतोय त्यांना।
तर लहान मुलांना आवर्जून घेऊन जा. आणि ह्या वाळवंट म्हणतात काही लोक, तर वाळवंटी काठी असणारे वासुदेव काका पण दाखवले पाहिजेत, मुलांना समजलं पाहिजे हे वासुदेव आहेत म्हणून. तर बोटीतून पण तुम्ही नक्कीच प्रवास करा पंढरपूरला आलात तर. अशा प्रकारे आम्ही गंध लावला त्यांच्याकडून, आजोबांकडून गंध लावून घेतला. यानंतर आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी. तर आम्ही केलं होतं मुखदर्शन. तर दर्शन करण्यासाठी मोबाईल हा कसा तिथं सबमिटच करून ठेवावा लागतो, त्यामुळं मी दर्शनाचा ब्लॉग वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काही घेऊ शकले नाही. तर यानंतर आम्ही इथेच दर्शन करून आलो, मुखदर्शन करून आलो आणि यानंतर आम्ही इथेच थांबलो होतो या वाळवंटी खाटीच. शिवपिंड वगैरे बनवली, शिवांश खेळत होता वाळूमध्ये. आणि एवढं आमचं भाग्य मोठं की आम्हाला एवढ्या वेळ वाळवंटात तिथं नदीच्या चंद्रभागेच्या तीरावर आम्हाला बसण्याचं सौभाग्य मिळालं. तो वेळ आम्हाला तिथं घालवता आला देवाच्या दारामध्ये. एवढ्या पवित्र जागी आम्ही इथं बसलो, त्यामुळे आम्हाला खूप भरून येत होतं असं. आणि अगदी विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन करून पण ती जे खरंच ते गाणं आहे ना, भेटी लागे जीवा म्हणून, ते खरंच सार्थ होत आहे. तुम्ही कधीतरी येऊन पहा, कधीच आला नसाल ना तरी एकदा तरी येऊन पहा इथे पंढरपूरला आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन पहा. अगदी समाधानी कसं वाटतं ते तुम्हाला दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला हे समजणारच नाही. तर इथे पहा, शिवांश आता शिवपिंड बनवतोय. दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही इथेच बसलो येऊन. संध्याकाळची वेळ होती आणि खूप छान वाटत होतं हा सगळा परिसर पहा. इथे आता शिवांशचं चालू झालं शिवपिंड वगैरे बनवायचं. त्याला तिथून काही नदीतून पाणी वगैरे आणायचा, शंख शिंपल्या त्याला सापडतात का ते पाहायचा. तो तिथून होता ओली माती आणून इथे पिंड बनवत आहे. तर अशा प्रकारे विठू माऊली नामस्मरण करत त्याची ओम नमः शिवाय असं नामस्मरण करत त्याचं चालू होतं काम. पहा, शिवपिंड बनवायचं. त्यासाठी माती गोळा करून आणली त्यांनी आणि चालू झालं आता पिंड बनवण्याचं काम. पाठीमागून काका पण आलेले आहेत, वासुदेव काका.